नमस्कार, मी श्रेयश कुर्वी, फॅकल्टी, बँक ऑफ इंडिया, RCT, कोल्हापूर। गेल्या व्हिडिओमध्ये आपण सरकारी विमा योजनांची माहिती घेतली होती। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजनांच्या बद्दल गेल्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती आपणाला दिली होती। आज त्याचाच पुढचा पार्ट म्हणजे आज मी माहिती सांगणार आहे प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना। सर्वांना आपल्या निवृत्तीनंतर पेन्शन मिळावं ही अपेक्षा असते, पण 2005 नंतर भरती झालेले सरकारी नोकरदार असोत किंवा खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे खासगी नोकरदार यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळणार नाही हे आपणा सर्वांना ठाऊक आहे। पण प्रत्येकाला असं वाटत असतं की मला किमान माझ्या निवृत्तीनंतर काम न करता पेन्शन मिळत किंवा पैसे मिळत राहावे, यासाठी सरकारने ही योजना राबवली। तर या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना। यामध्ये तुम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत पैसे भरायचे आणि याची वयोमर्यादा आहे 18 ते 40 वर्ष। म्हणजे जर तुम्ही वयाच्या 20व्या वर्षी या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात केली किंवा हप्ते भरायला सुरुवात केली तर पुढचे 40 वर्ष तुम्हाला हप्ता भरायचे, आणि जर वयाच्या 40व्या वर्षी तुम्ही योजना चालू केली तर पुढचे 20 वर्ष तुम्हाला हप्ते भरायचे। आता तुम्हाला असे वाटेल की सर 20व्या वर्षी चालू करण्यापेक्षा 40व्या वर्षी चालू केलेलं बरं, म्हणजे फक्त 20 वर्ष आम्हाला हप्ते भरायला लागतील। पण 20 वर्षाचे हप्ते भरताना म्हणजे जर तुम्ही 20व्या वर्षी चालू केला तर तुमचा हप्ता कमी असणार आहे, आणि जर तुम्ही 40व्या वर्षी चालू केला तर तुमचा हप्ता जास्त असणार आहे। आता पुढे दाखवण्यात येणाऱ्या चार्टमध्ये तुम्हाला हे सर्व समजून तुम्ही कितव्या वर्षी योजना चालू केली तर तुम्हाला किती वर्ष हे हप्ते भरायचे आणि किती वर्ष हप्ते भरत असताना तुम्हाला 1000 महिना पेन्शन पाहिजे, 2000 पाहिजे, 3000, 4000 की 5000 पाहिजे, या हिशोबाने तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता या चार्टमध्ये डिसाईड करून दिलेला आहे। हा चार्ट तुम्ही पूर्णपणे वाचू शकता व त्यावरून तुम्हाला समजून येईल की किती वर्षाचा असताना आपण किती हप्ता भरायला पाहिजे। 60 वर्षानंतर जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात म्हणजे जोपर्यंत तुमचा मृत्यू होत नाही तोपर्यंत तुम्हाला दर महिन्याला ही पेन्शन मिळत राहणार आहे। पण जर तुमचा 62व्या किंवा 63व्या किंवा 70व्या वर्षी मृत्यू झाला, म्हणजे तुम्ही हप्ते जर 60 वर्षापर्यंत भरले पण लाभ घेताना 2, 3, 5, 10 या वर्षात जर तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या जोडीदाराला म्हणजेच तुमच्या पतीला किंवा तुमच्या पत्नीला त्या जिवंत असूपर्यंत किंवा ते जिवंत असूपर्यंत हे हप्ते त्यांना आहे तसे मिळत राहणार आहेत। म्हणजे जरी तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या जोडीदाराला ही पेन्शन योजना आहे त्या रकमेतच चालू राहणार आहे। पण समजा की तुमचाही मृत्यू झाला आणि तुमच्या जोडीदाराचाही मृत्यू झाला तर जेवढी काही रक्कम ही साठलेली आहे तेवढी रक्कम तुमच्या वारसाला मिळणार आहे। म्हणजे तुम्ही जिवंत असूपर्यंत तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे, तुमच्या नंतर तुमच्या जोडीदाराला ही पेन्शन मिळणार आहे, आणि तुमच्या दोघांच्या पश्चात म्हणजे दोघांच्या मृत्यूनंतर तुमच्या वारसाला जेवढी काही रक्कम साठलेली आहे ती मिळणार आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की सरकारने आपल्यासाठी किती विचार करून ही योजना बनवली। आता तुम्हाला हाही एक प्रश्न पडला असेल की हे सगळ्या गोष्टी किंवा पैसे मिळायच्या गोष्टी 60 वर्षांनंतरचे, पण जर मी 40व्या वर्षी योजना चालू केली आणि 50व्या वर्षीच माझा मृत्यू झाला, म्हणजे मी योजना चालू केली आणि त्यानंतर माझा 60 वर्ष कालावधी पूर्ण व्हायच्या आधीच मृत्यू झाला तर काय? तर यामध्ये जेवढी काही रक्कम साठली आहे त्यावरती व्याजासकट ही तुमच्या वारसाला 100% परत मिळणार आहे। तर अशी होती ही आजची प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना। अशा अनेक सरकारी योजनांसोबत मी अनेक व्हिडिओ करत राहणार आहे। तरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।